तुम्ही बोलवला तरी बोला आहे काळे कपडे कशाला खाली म्हणतो गप्प बघा गोंधळ घालतो उगाच पाहून काळे कपडे होते मग तुम्ही जास्त बोला मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही 5 जण खाली बसा चला बस खाली बस बस खाली बाहेर घ्या मला तुमचे फक्त सुद्धा ना इकडे बघतो आणि इकडे बघतो सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथे बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारता आवाज सगळ्याला येतोय का आपलं आम्हाला उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झालंय कोणी विसरू नका मित्र गडबड गोंधळात समाजाचा वापर करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं केलं काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी झाली मला काही दिसणार आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलारे आहेत वरचे बाई को घरात